मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईत दाखल झालाय। जरांगेंचा ताफा ईस्टर्न फ्री वेच्या खरं तर पुढे सरकल्याची माहिती। सकाळी 10 पासून आझाद मैदानावर हे आंदोलन होणार आहे। ओबीसीतून आरक्षण देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी। ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचं जरांगे यांनी जाहीर केलंय। राज्य सरकारनं जरांगेंना आज एकच दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली। जास्तीत जास्त 5000 कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल, यासह अनेक अटी पोलिसांनी घातलेल्या आहेत। या सर्व संदर्भात अपडेट्स आपण घेतोय। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आणि भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत आहे। मी मीनाक्षीकडे जाणार आहे। मीनाक्षी, तुझ्याकडे येते। आता सध्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा कुठे पोहोचलाय, आणखीन किती वेळ मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानाला पोहोचण्यासाठी लागेल? मीनाक्षी, आपण पाहतोय की मुंबईत जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे। मुंबईच्या ईस्टर्न फ्री वे वरना हा संपूर्णचा मराठा बांधवांचा मनोज जरांगे पाटील यांचा संपूर्णचा ताफा आता आपल्याला हा पाहायला मिळतोय। खरं तर दोन्ही बाजूच्या आहेत त्या पोलिसांनी बंद केलेल्या आहेत। कुठेही वाहतूक कोंडी होऊ नये, जास्तीत जास्त ही कोंडी कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे। मात्र आपण पाहतोय की सध्या संपूर्णचा वडाळ्याच्या परिसरात हा संपूर्ण ताफा पोहोचलेला आहे। वडाळा आणि शिर्डीच्या मध्ये हा संपूर्ण ताफा जो आहे तो पोहोचलेला आहे आणि पुढच्या अर्धा ते पाऊण तासामध्ये मनोज जरांगे पाटील हे आता आझाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। एकीकडे आझाद मैदानावरती देखील मोठ्या संख्येने मराठा बांधव एकवटलेले आहेत, तर दुसरीकडे राज्यभरातून निघालेले मराठा बांधव या ताफ्यामध्ये वेगवेगळ्या भागातून सहभागी होताना पाहायला मिळतात। हजारोच्या शेकडोच्या संख्येनं आपल्याला या गाड्या पाहायला मिळतात आणि हा पूर्णतः आपण पाहतोय की एक मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आलेला हा जनसागर जो आहे तो आता थोड्याच वेळात आझाद मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। खरंतर 5000 कार्यकर्त्यांची परवानगी जी आहे ती कोर्टाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की 10 ते 5 या वेळेमध्ये हा आंदोलन केला जाऊ शकतो। या सगळ्याच मागण्या ज्या आहेत त्या मान्य करणार की नाही आता मनोज जरांगे पाटील का आपल्या मागण्यांवरती आणि आपल्या संपूर्णता जे नियम आहेत या नियमांचं उल्लंघन करतात का हे देखील पाहणं महत्वाचं राहील। मात्र 5च्या आधी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली जी मागणी आहे ओबीसीतून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण मिळावा, ही मागणी जर 5च्या आधी पूर्ण केली जाते की नाही सरकारच्या वतीनं हे देखील पाहणं महत्वाचं राहील। तत्पूर्वी आपण पाहतोय की असं झालं नाही तर निश्चितच बेमुदत आंदोलन जे आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आता किती काही झालं तरी मागे हटणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। खरं तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरती देखील टीका केलेली आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी ही मराठा बांधवांची फसवणूक केलेली आहे। अनेक आश्वासन त्यांनी दिलेले आहेत, पण मात्र आश्वासन त्यांनी हे पूर्ण केलेले नाहीयेत। गरिबांच्या वेदना त्यांनी या गरिबांच्या वेदनांचा आदर करायला पाहिजे आणि आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका जरांगे पाटील यांची आहे। सध्या आपण पाहतोय की आंदोलनासाठी फक्त 1 दिवसाची परवानगी देण्यात आली असली तरी मात्र मराठा समाजाचा संपूर्णता ज्या पद्धतीची भूमिका जरांगे पाटलांनी घेतलेली आहे ती स्पष्ट आहे। जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन बंद करणार नाही, आंदोलन थांबवणार नाही अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे। त्यामुळे एकीकडे ज्या पद्धतीत महायुतीचं सरकार मराठ्यांच्या मतांवरती आलं आहे आणि त्यानंतर वारंवार ज्या पद्धतीने निश्चित मीनाक्षी, एकीकडे जर आपण पाहिलं तर सरकारच्या वतीने जरांगे पाटलांना केवळ 8 तासांचीच परवानगी देण्यात आली। दुसरीकडे आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही ही भूमिका जरांगे पाटलांची आहे। नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। अशा संपर्कात मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।